जय शिवराय शेतकरी मित्रांनो, शेळीपालनाच्या जोरावर माणूस किती प्रगती करू शकतो किंवा शेळीपालनाच्या जोरावर माणूस किती यश संपादन करू शकतं याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण ते तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न करतो। मित्रांनो आज जी मी कहाणी सांगणार आहे किंवा जी स्टोरी सांगणार आहे त्या स्टोरीत ते जे बाबा आहेत त्यांचा एक फक्त नुसतं बॅकग्राऊंड मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की शेळीपालनाच्या जोरावर आपण किती प्रगती साध्य करू शकतो असं, किंवा शेळीपालनाच्या जीवावर आपण काय काय कमवू शकतो। तर मित्रांनो हा खूप सुंदर असा प्रवास आहे, खूप सुंदर अशी जीवनाची संघर्ष गाथा आहे मित्रांनो, आणि खूप लोकांना प्रेरणा देणारी आहे। बरेच लोक शेळीपालनाला खूप हलक्यामध्ये घेतात, तर त्यांच्यासाठी हे एक उत्तर आहे मित्रांनो की शेळीपालनाच्या जीवावर आपण काय काय करू शकतो। तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो, खूप जबरदस्त तुम्हाला मोटिवेशन देणार आहे। तर तुम्ही शेळीपालनाच्या व्यवसायामध्ये उतरलेले असाल किंवा तुम्ही काही कारणास्तव काही आयुष्यामध्ये उतार चढावाच्या कारणाने तुम्ही जर डिमोरलाइज झाले असाल किंवा तुम्ही थोडे अपयशी झाले असाल तर तुमच्यासाठी खूप जबरदस्त प्रेरणा देणारा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक जरूर करा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो आज मी जी स्टोरी सांगतोय त्याच्यातले जे नायक आहे म्हणजे जे बाबा आहे ते आपल्या समोर नसणार आहे, फक्त त्यांची स्टोरी मी तुमच्या समोर सांगणार आहे। तर मित्रांनो एक बँक आहे, त्या बँकेमध्ये 90 लाखाची एफडी होती मित्रांनो, जवळजवळ 90 लाखाची। बँक मॅनेजरला प्रश्न पडला की यार आपला एवढा मोठा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये फक्त एकच अशी एफडी आहे की ती 90 लाखाची झालेली, तर या एफडीचे मालक कोण आहे असं म्हणून त्या बँक मॅनेजरला प्रश्न पडला। तो बँक मॅनेजर त्याच्या 2-4 सहकाऱ्यांना सांगतो किंवा त्या काम करणाऱ्या तिथल्या लोकांना सांगतो की भावांनो जा तुम्ही असा कुठला व्यक्ती आहे किंवा असा कोणता माणूस आहे की तो आपल्या बँकेमध्ये त्याने एफडी ठेवलेली आहे आणि अजूनपर्यंत त्याची इन्क्वायरी करण्यासाठी आलेला नाही, तर जा एकवेळेस त्याला आपण आपल्या बँकेमध्ये बोलून आणा असं म्हणून बँकेचे जे कर्मचारी आहेत त्या माणसाच्या घरी गेले, म्हणजे त्या XYZ बाबाच्या घरी गेले। बाबाच्या ज्यावेळेस घरी गेले तर अक्षरशः त्या बँकवाले जे कर्मचारी आले होते त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली मित्रांनो। ते हलायचं कारण असं होतं की त्या बाबाचं फक्त एक नॉर्मल छोटस झोपडी टाईप मध्ये घर होतं आणि त्या घराच्या समोर एक खळं होतं, म्हणजे एक गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 शेळ्या होत्या मित्रांनो। तर ते बघून एकदम हैराण झाले, चकित झाले की हा शेळ्या चारणारा माणूस किंवा हा एकदम सिंपल असा राहणारा माणूस कसं एवढा 90 लाखाचा एफडीचा मालक होऊ शकतो बुवा। मग त्यांनी त्या बाबाचं आधार कार्ड मॅच केलं, बँक डिटेल्स सोबत आधार कार्ड मॅच केलं, तर नक्की तेच बाबा होते, जेच इसम होते त्या इसमांच्या शोधात ते गेलेले होते। तर त्या बाबाला ते बँकेत घेऊन आले। बँक मॅनेजरला एकदम प्रश्न पडला की यार हा बाबा कसा काय असू शकतो बा, एवढा 90 लाख एफडीचा मालक कसा असू शकतो। तर त्या बँक मॅनेजरने त्या बाबाला प्रश्न विचारला की बाबा हे कसं काय, असं काय खजिना तुम्हाला सापडला की तुम्ही 90 लाखाचे मालक झालात। तर त्या बाबाने एकदम सिंपल उत्तर दिलं मित्रांनो। उत्तर असं दिलं होतं, 21 वर्षापूर्वी बाबाच्या नावाने जी 8 एकर जमीन होती ती 8 एकर जमीन 2 पोरांमध्ये वाटून दिली। 3-3 एकर वाटली म्हणजे 6 एकर जमीन वाटली आणि 2 एकर जमीन बाबाकडे ठेवलेली होती मित्रांनो। जी बाबाकडे जमीन ठेवलेली ती जमीन आणि सोबतच शेळीपालन 21 वर्षापूर्वी बाबांनी केलेलं होतं। शेळीपालनासोबत जमीन करत होते म्हणून त्यांना पैशांची एवढी काही अडचण वाटली नाही। बाबांच्या सोबतीला आजींचाही साथ होता। त्यांच्या उदरनिर्वाहाच्या गोष्टी शेळीपालनाच्या उत्पन्नावरनं भागत होत्या मित्रांनो, आणि ज्या शेळींच्या पिल्लांकडनं किंवा शेळींकडनं जेवढं उत्पन्न येत होतं त्यांना वर्षाकाठी ते सगळ्याच्या सगळं बँकेमध्ये ते डिपॉझिट करत होते मित्रांनो, म्हणजे बँकेमध्ये ते ठेवत चालत होते। कारण बाबांना पैशांची आवश्यकता नसल्या कारणाने हा पैसा ठेवायचा तरी कुठे असं म्हणून जसे पिल्ले विकले किंवा शेळींकडनं जे उत्पन्न आलं ते सरळ ते बँकेत टाकत गेले, असं नॉनस्टॉप 21 वर्ष टाकत गेले मित्रांनो। कधी त्यांना 50,000चे बच्चे विकले, कधी त्यांनी 20,000चे विकले, कधी 80चे, कधी 90चे, कधी 1 लाखाचे ही पिल्ले विकले त्यांनी शेळींचे, किंवा शेळींकडनं त्यांना उत्पन्न लाख 1.5 लाख रुपये ही झालं। जेवढी रक्कम आली तेवढी सरळ ते बँकेत टाकत गेले मित्रांनो। असं सलग 21 वर्ष करत गेले ते, आणि 21 वर्षांनंतर ती अमाऊंट झाली मित्रांनो 90 लाख रुपये। कसं असतं मित्रांनो की आपला जो संघर्ष असतो ना मित्रांनो, त्या संघर्षाचं रूपांतर ज्यावेळेस आपल्या ध्येयपूर्तीकडे होतं ना मित्रांनो, तर आपण सफल नेहमी आणि हमखास होतो। हे बाबाचं नुसतं एक उदाहरण होतं। आमच्याकडे शेळीपालनाला खूप हलक्यामध्ये गणलं जातं आणि महाराष्ट्रामधल्या नव्हे तर भारतामधल्या बऱ्याच भागांमध्ये शेळीपालन हे खूप हलक्यामध्ये गणलं जातं। त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा निर्णय याच्यासाठी घेतला मित्रांनो की बरेच असे आपले शेळीपालक आहेत की ते तोट्यामध्ये गेल्याने निराश होता, हताश होता आणि उदास होता। त्या कारणाने ते शेळीपालन हा व्यवसाय बंद करायच्या मार्गाला लागत जातात। तर मित्रांनो असं अजिबात करू नका। तुम्ही जर शेळीपालन करत असाल तर कंटिन्युटी ठेवा, सातत्य ठेवा,
यशाची म्हणजे फळाची तुम्ही चिंता कराच करा, पण सोबत तुमचे कष्टही तेवढे असू द्या. आपण कसं असतं ना, आपले कष्ट नसतात आणि फळाची चिंता आपण करत असतो. तर ह्या कारणाने काय होतं ना, की आपल्या व्यवसायात सफलता भेटण्याच्या ऐवजी आपल्याला निराशा भेटत असते, असफल आपण व्यवसायामध्ये होत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जेवढी फळाची अपेक्षा कराल ना, तर त्याच्या 100 पटीने जास्त तुम्ही कष्ट करायची हिंमत ठेवा मित्रांनो. कुठलाही व्यवसाय असो मित्रांनो, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम करा, कष्ट मेहनत हाच शेवटचा पर्याय मित्रांनो. तर एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. बाबांची स्टोरी ही कशी होती हे नक्कीच सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असा सपोर्ट करत राहा मित्रांनो. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप प्रेरणा देणार असणार आहे मित्रांनो. तर चला आपण इथंच थांबू. जय शिवराय.